कोतुळे शिवार शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीनं जे गेली 2014 सालापासून आम्ही अनुसूचित जमाती केंद्रीय आश्रमशाळा चालवत आहोत कोतुळे येथे। या शाळेच्या इमारतीचं भूमिपूजनाच्या इमारतीच्या शिक्षण संकुलाच्या इमारतीचं उद्घाटन उद्या दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री आमदार रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे तालुक्यातील माजी आमदार वैभवराव पिचड, आत्ताचे आमदार किरणजी लहामटे आणि तालुक्यातील खासदार लोखंडे आदी सर्व प्रमुख राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा होत आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले प्रथमतःच निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी अकोले तालुक्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्या प्रथमतः 5 वाजता अकोले रेस्ट हाऊसवर पत्रकार परिषद होईल। त्यानंतर कोतुळचा कार्यक्रम होईल आणि संगमनेरला जाणार आहे। अकोले तालुक्यात प्रथमच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवले साहेब येत असल्यामुळे अकोले तालुक्यातील सर्व आंबेडकर जनतेच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य स्वागत अकोलेच्या महात्मा फुले चौकात करणार आहोत। त्या ठिकाणच्या असणाऱ्या नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेला सुद्धा अकोले साहेब भेट देणार आहे आणि एक कार्यकर्त्यांमध्ये किंवा समाजामध्ये आठवले साहेब या ठिकाणी निवडणुकीत श्रेणीत उभे राहणार या भावनेच्या याच्यातून त्यांचे भव्य दिव्य स्वागत होण्याची पूर्ण तयारी आज या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे। आपण सर्व तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। आंबेडकर जयंतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी गटाचा त्याच्या पलीकडे जाऊन रामदासजी आठवलेच्या स्वागतासाठी 5 वाजता महात्मा फुले चौकात स्मारकाच्या जागेजवळ उपस्थित राहावं असं सर्वांना विनंती करण्यात येते आणि आपण सर्व ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। रामदासजी आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात आपण महायुतीमध्ये आपण आहोत। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि शिवसेना या महायुतीच्या पक्षामध्ये आमचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आहे। महाराष्ट्रात 2 जागा शिर्डी आणि सोलापूर जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी संपूर्ण रिपब्लिकन कार्यकर्त्याची मागणी आहे। स्वतः रामदास आठवले शिर्डीमधून आणि आम्ही सर्वजण त्यांनी निवडणुकीतून लढवावी या भूमिकेतून आम्ही आहोत आणि ही जागा निश्चितपणे रामदास आठवलेंना सुटली जाईल या ठिकाणची आम्हाला खात्री आहे। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी आमची या संदर्भातली बोलणी झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला या जागेच्या संदर्भात तुम्ही कामाला लागा अशा प्रकारचे एक संकेत दिले असल्यामुळे रामदास आठवले प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन आलेले आहेत। श्रीरामपूर असेल, कोपरगाव असेल, उद्या अकोला आणि संगमनेर 2 दौरा आहेत आणि 9 तारखेच्या नंतर नेवासा आणि राहुरीचा जो काही परिसर आहे 32 गाव या ठिकाणी रामदास आठवलेचा दौरा आहे। रामदास आठवलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ नवीन नाही, गावात त्यांचे कार्यकर्ते आहेत, पण रामदास आठवले दलित पॅंथरच्या चळवळीमध्येही काम करत असल्यामुळं प्रत्येक गावापर्यंत रामदास आठवलेंचं पोहोचलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे हा मतदारसंघातून रामदास आठवले उभे राहिल्यानंतर भारतीय जनता पक्ष महायुतीत उभे राहिले निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। म्हणूनच आम्ही या संदर्भात कामाला लागलो आहोत।